श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्याकडे आलेल्या आहेत माझ्या नणंदबाई आणि तिकडे परूच्या वेण्या घालते धनुदीदी आणि मी इकडे लसूण आणि वाटाणे सोलायला दिलेले आहेत. कारण की त्यांनी मला सांगितलेलं आहे की मला खिचडी भात तुम्ही करून द्यायचा आहे, कारण की त्यांना खूप भूक लागलेली होती. तर मी इकडे सर्व सामान घेतलेलं आहे आणि इकडे मी ठेवलेलं आहे कुकर गरम करायला. आणि इथे मी बटाटा, कांदा, मिरची, लसूण, मसाला, वाटाणे, शेंगदाणे हे सर्व घेतलेलं आहे. आणि इकडे आपण तेल गरम करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला द्यायचे आहे फोडणी. तर जिरे टाकून घेतले, त्याच्यानंतर लसूण टाकलेला आहे, मिरच्या आणि बटाटे, कांदा हे टाकून घ्यायचं आहे आणि त्याला मस्त मिक्स करून परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये परत आपल्याला शेंगदाणे आणि वाटाणे पण लगेच टाकून घ्यायचं आहे आणि ते एकदम नरम शिजवून घ्यायचं परतून. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे, तर मसाला पण चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता आपला मसाला परतलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये जो राईस होता तो मिक्स केलेला आहे, तो पण एकदम मस्त एकत्र करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम मस्त हलवून घेतलेलं आहे. आणि आता इकडे मी कुकर लावून घेते, एका साईडला कुकर ठेवते आणि दुसरीकडे मला इकडे त्यांनी सांगितलेलं आहे की वहिनी त्याच्याबरोबर पापड पण तळून द्या. तर मग आपल्याला पापड पण तळायचे आहेत इकडे. तर मी ते पापड तळायला घेतलेले आहेत आणि नंतर आम्हाला जेवण करायचं आहे. खूप भूक लागलेली आहे आणि इथे आमचा राईस झालेला आहे. तर आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. तर पापड, मुरकूल आणि खिचडी भात असं मस्त स्वयंपाक बनवलेला आहे आणि इकडे वंशू बसलेले आहेत. बाय बाय, परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये.